बदलापूर शहरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप जे आहे ते करण्यात येतं। यासोबतच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना सध्या गुणगौरव जो आहे या विद्यार्थ्यांचा तो केला जातोय। प्रत्येक वर्षी हा उपक्रम जो आहे तो राबवला जातोय आणि आता सुद्धा यंदाच्या वर्षी सुद्धा आपण बघत असाल तर या उपक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। वरा सुभाष मोरे, वरा सुभाष मोरे असं का झालं? तनुजा रमेश इंगळे, तनुजा रमेश इंगळे, वर्षा विनायक पाटील, वर्षा विनायक पाटील, प्रिया राजेंद्र तंबावणे। अर्थात आपण बघत असाल सध्या या विद्यार्थ्यांना गौरविलं जात आहे केंद्राच्या माध्यमातून आणि मनोहर पाटील, नेहा गणेश पाटील, नेहा गणेश पाटील, इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आता होणार आहे। बदलापुरातनं पहिली आलेली वैष्णवी रेले तयार राहा। पुढील सत्कार करण्यासाठी मी प्रदीप सरांना विनंती करते। वैष्णवी रेले, तिला 98.40 जोरात जरा टाळ्यांचा आवाज आला म्हणून बदलापूरमध्ये प्रथम आलेली आहे। वैष्णवी स्वप्नेश रेले, अतिशय कौतुक तिचं केलं जात आहे। सर्वजण आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करूया। अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। वैष्णवी रेले अनुपस्थित आहे। पुढील ईश्वरी भानुदास जाधव, ईश्वरी भानुदास जाधव, दिव्यांशी पंढरीनाथ पाटील यांनी 95% पुढे बक्षीस मिळवलेलं आहे। जोरदार एकदा टाळ्या म्हणून जाऊ एकदा जरा थोडं। ईश्वरीच्या आईने बक्षीस स्वीकारलेलं आहे। दिव्यांशी पंढरीनाथ पाटील हिलाही 97.40% गुण मिळालेले आहेत। अतिशय अभिनंदन। सुहानी लक्ष्मण पाटील, सुहानी लक्ष्मण पाटील, मनीष पाटील सगळ्यांनी तयार राहा। टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवत राहा। सुहानी लक्ष्मण पाटील, सुहानीला 96.20 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि यापुढे त्यांची प्रगती जी आहे ती अशाच पद्धतीने होत राहावी यासाठी प्रत्येक वर्षी केंद्राच्या माध्यमातून म्हणजे बदलापूर पूर्वेच्या आपटेवाडी परिसराचे केंद्र आहे श्री स्वामी समर्थांचं, त्या केंद्राच्या माध्यमातून या सत्कार सोहळ्याचं गुणगौरव सोहळ्याचं आयोजन जे आहे ते केलं जातं। कुमारी सिद्धी निलेश कदम, योगायोग म्हणावा की निलेश कदमच्या मुलीचा सत्कार निलेश कदमच्या हातून होतोय। खूप खूप अभिनंदन निलेश यादव सुद्धा आणि सिद्धीला सुद्धा 95% मिळालेले तिला 95 खूप अभिनंदन तिचं आणि निलेश दादांचंही। टाळ्या जोरात टाळ्या एकदा वाजून कौतुक करायचं आहे तिचं। कुमार श्लोक मंगेश गुरचाली, श्लोक मंगेश गुरचाली त्याचे पालक आलेले आहेत। श्लोकला सुद्धा 94.40% आहे। कुमार मीत रुपेश तांबोळी, कुमार मीत रुपेश तांबोळी, कुमारी हेमांशी रवींद्र पवार, अर्थात हा गुणगौरव सोहळा केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलाय। एकीकडे गुणगौरव सोहळा पार पडतोय तर दुसरीकडे आपण बघत असाल या केंद्राच्या बाहेरच
विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं आणि शालेय साहित्याचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आणि त्या शालेय साहित्याच्या वाटपासाठी अगदी कुमारी तन्मयी महेंद्र अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. अगदी ज्या पद्धतीने इयत्ता आहेत म्हणजे पहिली दुसरी असू द्यात मग 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी वह्यांचं आणि शालेय साहित्यांचं वाटप जे आहे ते केलं जात आहे आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने हे वाटप प्रत्येक वर्षी या ठिकाणी केलं जातं. मोठ्या संख्येनं यंदा विद्यार्थ्यांची उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते. अर्थात आपण बघत असाल तर चांगल्या दर्जाचा दर्जेदार शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्याचं वाटप जे आहे ते केलं जात आहे. पालकांनी मागे वा पालकांनी मागे जा जरा. आज संपूर्ण दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पुढे सरकून या पुढे सरकून मी विनंती करेन की कृपया पुढच्या बक्षीस देण्यासाठी स्टेजवरती यावं. मंदार अर्थात विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. यापुढील बक्षिसे मी विधानसभा राहते यांना सांगेन की तुमच्या हाती द्यावं. 30 रुपये द्यावं. कुमारी अनुष्का प्रशांत सुळे, अनुष्का कुमार ध्रुव भरत परदेशी, कुमार पार्थ शैलेश खडकबाण, आपण आता 10वीच्या मुलांची नावं अनाऊन्स करत आहोत. कुमारी स्वर्ण गौरी महेंद्र गायकवाड. आपण जी नावं आता अनाऊन्स करतो ही सगळी 90च्या वरची मुलं आहेत. अजून आपण 80 मध्ये घुसलोच नाहीये. सगळ्यांसाठी खूप खूप टाळ्या आणि खूप खूप अभिनंदन पालकांचं, मुलांचं, शिक्षकांचं. कुमार ध्रुव भरत परदेशी, पार्थ शैलेश स्वर्ण. कुमारी दर्शना ज्ञानेश्वर राणे राजपूत, भावेश तयार राहायचे. भावेश सौंदरमल. अजून 90च्या वरचीच आहेत ना ही विद्यार्थी. खरंच कौतुकास्पद आहे. खूप तुमची काय म्हणतात तगडी कॉम्पिटिशन आहे. कुमार भावेश रिंकी सौंदरमल, कुमार जय बाळकृष्ण कौर, ओजस दीपक परब. अच्छा, ओजसचे बाबा आलेले आहेत. मी म्हटलं ना पालकांचा हात असतो त्याचं पालकांना पण फार कौतुक वाटतं. मुलांच्या अनुपस्थित त्यांचं बक्षीस स्वीकारताना खूप खूप अभिनंदन करतात. कुमारी देवयानी प्रशांत दीक्षित, पुढील बक्षीस देण्यासाठी मी शेलार काकांना विनंती करते. कुमार प्रथमेश यशवंत डोले. हे सगळे 80% वरचे विद्यार्थी आहेत. प्रथमेश यशवंत डोले. आर्यनने तयार राहायचंय. आर्यन राजेंद्र शिंगारेने तयार राहायचंय. आर्यन राजेंद्र शिंगारे.
कुमार सुयोग कमलेश पुंडलिक, आणि काय नेमकं मार्गदर्शन जे आहे ते आजच्या दिनानिमित्त कुमार सुयोग कमलेश पुंडलिक, कुमार पार्थ सचिन तुपे, कुमार पार्थ सचिन तुपे, कुमार यश अमरसिंहसाठी, कुमार कुमार साठी सुनील मोरे, दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलाय केंद्राच्या आपल्या माध्यमातून आणि शालेय साहित्य सुद्धा वाटप करण्यात आले. काय आमच्याकडे गेली 5 ते 7 वर्ष झाला आम्ही हा कार्यक्रम चालू आहे. दरवर्षी 10वी आणि 12वीच्या मुलांचा सत्कार केला जातो. त्याचप्रमाणे 8वी ते 10वी होतं. यावर्षी आम्ही 4थी पासून केलेलं आहे. 4थी ते 10वीच्या मुलांना वह्यांचं वाटप केलेलं आहे. जवळजवळ 400 मुलं, 400च्या वरती आज मुलं इथे हजर आहेत आणि ह्याच्यासाठी 110 मुलांचं नाव आले 10वीच्यासाठी आणि 12वीची 20-22 मुलं आहेत. अर्थात विद्यार्थ्यांना कशा शुभेच्छा द्याल या पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी? आता मुद्दाम आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला की त्या मुलांना पण समजू दे की आपल्याला पुढे बक्षिसं मिळू शकतात. बरोबर. जसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होतो तसा आपला पण कधी जर होईल या उद्देशाने आम्ही खूप चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. करत राहू. दरवर्षी आपले संपूर्ण वर्षभर काय काय कार्यक्रम उपक्रम करतात? श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आपलेवाडी आमचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, माझे सेवेकरी सदस्य आमचे आहेत. दरवर्षी आम्ही इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवतो. त्यामध्ये मुख्य कार्यक्रम जो आहे तो 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांचं वया वाटप हा असतो. 10वी 12वीचा सत्कार सगळ्यांचा करतात जे 90%, 70% आहेत. पण आमच्याकडे आम्ही असा उपक्रम केलाय की ज्याला 35% मिळाला असेल त्याचा पण आम्ही सत्कार करतोय. त्यालाही प्रोत्साहन मिळावं, त्यालाही पुढे कुठेतरी पुढे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन मिळावं त्यासाठी सत्कार आम्ही करतो. त्याचबरोबर आमच्याकडे अन्नदान सेवा पण चालते, रक्तदान शिबिर चालतं, मेडिकल कॅम्प चालतात, त्यानंतर दिवाळीचं फळा वाटप चालतं. असे बरेच कार्यक्रम आमच्याकडे करतात. धन्यवाद. आज किती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं आणि गुणगौरव किती विद्यार्थ्यांना? श्री स्वामी समर्थ की श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. आता हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एकच उद्देश होता आमचा की चांगले पर्सेंटेज मिळालेले आहेत त्या मुलांना बक्षीस दिलं जातं, त्यांचं कौतुक होतं. पण ज्यांना कमी गुण मिळालेले असतात त्या मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतं. त्यामुळे आम्ही सर्व समभाव याप्रमाणे आम्ही सगळी समानता राहावी याप्रमाणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस आम्ही देतोय आमच्या प्रतिष्ठानतर्फे. त्याच्यामध्ये बरीच विद्यार्थी म्हणजे 400 ते 500, 400-450 विद्यार्थ्यांना वह्या वाटप झालेलं आहे. 100 ते 150 विद्यार्थ्यांना येत्या 10वीच्या मुलांना आम्ही बक्षिसं वाटप केलेलं आहे आणि जे काही 12वीचे विद्यार्थी आहेत तेही 25-30 विद्यार्थी आलेले आहेत आणि चांगले पर्सेंटेज म्हणजे ज्यांना 90च्या पुढचे विद्यार्थी आहेत किंवा 35% असू देत सगळ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या उत्साहाने पालक, विद्यार्थी, इव्हन आता आजोबा पण आले होते बक्षीस घ्यायला. म्हणजे सगळे याच्यामध्ये उत्साह दाखवतात आणि आमचं प्रतिष्ठान एवढं उत्साही आहे म्हणजे प्रतिष्ठानमधले सगळे आमचे सेवेकरी उत्साही आहेत. इव्हन आमचे सूर्यकाका असू देत, आपले मंदार दादा असू देत, रुपेश दादा असू देत, बाळा दादा, हे सगळे जे काय आहेत तेही उत्साह दाखवतात. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रम आमचा एकदम उत्साहात पार पडतो. तसंच आता दादा बोलताना बोलले नाही की कॅन्सर ग्रस्त लोकांना दादरला इव्हन महिन्यातला एक शनिवार आम्ही तिथे अन्नदानाचा पण तो कार्यक्रम घेतला जातो. म्हणजे जेवढं आम्हाला शक्य होईल, जेवढं आमच्यातर्फे आम्हाला करता येईल तेवढं आम्ही चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात आम्हाला यश येतं. हे सगळ्या इतरही सहभाग त्यामध्ये दाखवतात. बोलता या विद्यार्थ्यांना कशा शुभेच्छा देणार आहात तुमच्या? मुळात आमचा प्रतिष्ठानचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांचं ध्येय फक्त 10वी 12वी पर्यंत लिमिटेड न राहता की त्यांचं ध्येयाची ही सुरुवात आहे की आज प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मुलांनी ही सुरुवात अगदी शून्यापासून ते त्यांचं एक वर्चस्व कसं निर्माण करावं हा आमचा एक छोटासा प्रयत्न असतो. आणि मुलांच्या कौतुकाचा सोहळा म्हणजे त्यांच्या यशाचा सोहळा म्हणजे त्यांच्या पालकांचं सुद्धा कौतुक करण्याचा हा क्षण. आणि गेले अनेक वर्ष प्रतिष्ठान हे आमचं अविरत करत आहे. एक मिनिट आमच्या मठातर्फे गेली 15 वर्ष लहान मुलांचं बाल संस्कार घेतला जातो आणि जवळ 70 ते 80 मुलं दर रविवारी आमच्याकडे 1 तास 11 ते 12 बाल संस्कार घेतला जातो आणि मुलांना
खूप चांगल्या प्रकारे इथे मार्गदर्शन केलं जातं, धार्मिक आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने. मी आज स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने एवढंच सांगेल की फक्त संस्कार हे मुलांना गरजेचं नाही, तर सगळ्यात पहिले संस्कार गरजेचं आहे तर त्यांच्या पालकांसाठी. तर पालकांसाठी सुद्धा आम्ही आता ह्या वर्षीपासून मोफत बालसमुपदेशन सत्र असेल किंवा काउन्सिलिंग सेशन्स असतील, मार्गदर्शन शिबिर असेल, अशीच पाहुणे आणि असे अनेक की असं म्हणतात ना की जेव्हा एक संस्कार केले तर स्त्री आपण कुटुंब घडू शकते. म्हणजे जर मुलांवर चांगले संस्कार असेल तर संस्कृती आपली टिकणार, आणि संस्कृती टिकली तर आपला धर्म टिकणार, आणि धर्म टिकला तर आपला देश टिकणार. आणि या देशाच्या हितासाठी आज आमचे संपूर्ण प्रतिष्ठानचे अविरत जे सेवा मिळेल, जे कार्य मिळेल, मग ती अन्नदान सेवा असेल, संस्कार सेवा असेल, मार्गदर्शन सेवा असेल, सातत्याने करत आहेत. आणि तुम्ही सुद्धा आज आमची ही सेवा जनतेपर्यंत पोहोचवत आहात. तुमचे मनापासून धन्यवाद. लावण्या मनोज कोणते, लावण्या